श्रीराम समर्थ नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त. नामस्मरणामध्ये नित्य नवा आनंद, प्रेम, उत्साह येण्यासाठी नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक 17 प्राध्यापक के. व्ही. बेलसरे लिखित पुस्तकांमधून. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. साधूंच्या मुखाने ज्याला भगवंताबद्दल उपदेश होतो त्याचा देहभाव नाश पावतो, त्याचा मीपणा नाहीसा होऊन तो उरतो. नंतर त्याच्या ठिकाणी उदय पावलेला आत्मभाव देखील स्वस्वरूपात विलीन होतो. कापूर पेटवला म्हणजे ज्योती पेटते. कापूर जळून गेल्यावर कापूर व ज्योती दोन्ही उरत नाहीत. त्याचप्रमाणे साधूच्या अनुग्रहाने देहभाव उरत नाही, पण नवीन उदय पावलेला आत्मभाव देखील नंतर उरत नाही. अशा रीतीने मनाने साधूच्या स्वाधीन झालेला भगवंताचा भक्त मोक्षाच्या सीमारेषेवर जाऊन पोचतो. तेथे मोठ्या भाग्याने तो शोभतो. श्री ज्ञानदेव सांगतात की त्यांना संत सज्जनांच्या संगतीची मोठी गोडी आहे, कारण त्यांच्या कृपेने श्री ज्ञानदेवांना जनात, विजनात आणि आत्मस्वरूपात एकटा भगवंत सगळीकडे दिसू लागला. सामान्य माणूस अज्ञानी असतो. मी देहच आहे अशी त्याच्या मनाची धारणा असते. साधू ज्ञानी असतो. मी भगवत स्वरूप आहे अशी त्याच्या मनाची धारणा असते. अज्ञानी माणसाला अज्ञानातून बाहेर पडण्याचा मार्ग अज्ञानातून सापडणे शक्य नसते. त्यासाठी त्याला ज्ञानसंपन्न साधूकडे जावे लागते. साधूंच्या अंगी विलसणारे आत्मज्ञान मोठे सामर्थ्यवान असते. अज्ञानी माणूस आपलेपणाने साधूच्या संगतीला राहिला म्हणजे त्या सामर्थ्याने त्याचे अज्ञान विरते. अज्ञान विरले की त्याच्या मनाची धारणा बदलते. मी देहच आहे ही देहबुद्धी संपून मी आत्माच आहे ही आत्मबुद्धी उदय पावते. साधूचा अनुग्रह होणे म्हणजे साधूने केलेला शक्तिपात असतो. त्या शक्तिपाताने आत्मबोध उत्पन्न होतो. पण शक्तिपाताचा परिणाम येथे संपत नाही. मी देह आहे हे जसे मी पण आहे, तसे मी आत्मा आहे हे देखील मी पणच आहे. त्याला सोहम भाव म्हणतात. अखेर तो मीपणाही परमात्म स्वरूपात विलीन होऊन जातो. मग अनुभव घेणारा मीच न उरल्यामुळे केवळ परमात्म स्वरूप राहते. हे कसे घडते ते समजण्यासाठी श्री ज्ञानदेव कापुराचा दृष्टांत देतात. प्रथम कापूर दृश्य व जड असतो. तो पेटवला की ज्योत पेटते. काही वेळाने कापूर जळाला की ज्योत विझते. म्हणजे शेवटी कापूर नाहीसा होतो व ज्योतही नाहीशी होते. तसे संत संगतीमध्ये घडून येते. संत संगती करणारा माणूस कापरासारखा निर्मळ पवित्र अंतःकरणाचा पाहिजे. भगवंत भेटावा ही खरी तळमळ त्याला असावी. अशा योग्य माणसाला साधूच्या उपदेशाने अज्ञानाचा अंधकार जाऊन ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होईल. ज्ञानाचा प्रकाश पचनी पडला म्हणजे तो केवळ भगवत स्वरूप होऊन राहतो. मग ज्ञानाचे भानही जाते. हरिभक्त म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाला वाहिलेला साधक. अध्यात्म मार्गाला लागलेला साधक मनापासून साधन करतो, पण त्याचे दृश्याचे प्रेम सुटणे कठीण जाते. त्याच्या अंतर्यामी कुठेतरी संदेहवृत्ती चुकचुकते. त्यामुळे साधनाचे समाधान त्याला मिळत नाही. म्हणून तो साधूला म्हणजेच सद्गुरूला शरण जातो. अशा सद्गुरूला शरण गेलेल्या व नाम घेणाऱ्या साधकाला हरिभक्त म्हणणे योग्य आहे. मनाने सद्गुरूंच्या स्वाधीन झालेला हरिभक्त बरोबर आज्ञापालन करतो. सद्गुरूंच्या आज्ञेचे पालन करणे हीच त्याची तपश्चर्या असते. भगवंताचे अनुसंधान अखंड राहणे हे त्या तपश्चर्येचे स्वरूप असते. अनुसंधानाचे पर्यावसान ध्यान हुकमी होण्यात घडून येते. त्यामुळे सलोकता, समीपता आणि स्वरूपता या अवस्था साध्य होतात. पण मी नामात आहे, हृदयातील भगवंताच्या समोर आहे हे भान साधकाला असते. येथपर्यंत पोचलेला साधक भाग्यवान तर खराच, पण मीपणा राहिल्याने
तो सायुज्य मुक्तीच्या सीमेपर्यंत येऊन थबकतो. अखेर त्याच्यावर सद्गुरूंची कृपा होते आणि तो भगवत स्वरूपात कायमचा विलीन होतो. श्री ज्ञानदेव स्वतःच्या अद्वैत अनुभवाचे वर्णन करत आहेत. अद्वैताचा अनुभव सांगताना द्वैताच्या भाषेतच तो सांगावा लागतो, पण तो त्या भाषेच्या पलीकडे असतो. भगवत स्वरूपाचा समग्र अनुभव जीवाला सर्वव्यापी करतो. जीवाला प्रथम आपल्या हृदयामध्ये वास करणारे आत्मस्वरूप दिसते. तेच आत्मस्वरूप नंतर सर्व दृश्यामध्ये पसरलेले दिसते. संत या समग्र अनुभवामध्ये पारंगत असतात. ज्याला त्या अनुभवाची किंमत कळते त्याला संत संगतीची गोडी आपोआप लागते. जो संतांची संगत धरतो त्याच्या अनुभवामध्ये नकळत वाढ होते. ती वाढ होण्याच्या आड आपण आलो नाही तर संत साधकाला आपल्यासारखे केल्या वाचून राहत नाहीत. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी. नाही जैसी भक्ती तो पतित अभक्त हरिसी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसेनी दयाळ पावे हरी. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निधान सर्वाघटी पूर्ण एक नांदे. जो भगवंताची भक्ती करीत नाही तो अभक्त होय. त्याच्या हातून जी मोठी पातके घडतात ती त्याच्या जीवाला अति घट्टपणे चिकटतात. ज्याच्या अंतरी भगवंताची भक्ती नाही तो खरा पापी समजावा. जो भगवंताला भजत नाही म्हणून तो खरा दुर्दैवी असतो. जो बडबड्या माणूस उगीच निरर्थक बडबड करतो त्याला भगवंत दयाळू असून भेटत नाही. श्री ज्ञानदेव म्हणतात की मी आत्मविश्वासाने सांगतो, भगवंत हाच खरा आत्मरूप ठेवा आहे. तो एकटाच सर्व देहांमध्ये पूर्णत्वाने नांदतो. सामान्य माणसाच्या पाप पुण्याच्या आणि भक्तपणाच्या कल्पना लौकिक व्यवहाराला धरून असतात, पण अध्यात्मामध्ये पाप पुण्य आणि भक्तपण यांच्या कल्पना भगवंताला धरून असतात. अध्यात्म असे सांगते की भगवंत तेवढा अंतिम सत्य आहे. सारे दृश्य जगत आपण समजतो तसे सत्य नाही. जो खरोखर सत्य आहे, सुखाचे खरे स्थान आहे, त्या भगवंताचा स्वीकार करणे, त्याला आवडेल असे वागणे हे पुण्य होय. माणूस चुकीच्या समजुतीने भगवंताला विसरतो. या विस्मरणामध्ये पापाचा जन्म होतो. माणूस भगवंताला विसरला की दृश्याला पूर्ण खरे मानायला लागतो. हे खरे आहे असे वाटते तेथे मन आपोआप चिकटते. दृश्याच्या नादी लागल्यावर दृश्याचे संस्कार मनावर होतात. ते संस्कार इतके घट्ट असतात की त्यांना ढिले करण्यास सामान्य उपाय व्यर्थ ठरतात. त्यांना नाहीसे करण्यास जन्मोजन्मी भगवंताच्या स्मरणाचे म्हणजे नामस्मरणाचे पुण्य करावे लागते. नामाची कास धरली म्हणजे भराभर पुण्य संचय होतो. त्या पुण्याने प्रथम भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागी होते. त्या जाणीवेच्या सामर्थ्याने पापाचे मोठे ढीग विरघळून जातात. दृश्याला चिकटलेल्या आणि त्यातून मिळणाऱ्या इंद्रिय सुखाला लालचावलेल्या माणसाला भगवंताच्या स्मरणामध्ये मिळणाऱ्या सुखाची कल्पनाच येत नाही. भगवंत अत्यंत सूक्ष्म आहे आणि इंद्रिय सुख अत्यंत स्थूल आहे. भगवंताला विसरून इंद्रिय सुखात रमलेला माणूस मनाने भगवंतापासून खाली घसरतो. त्याला पतित म्हणतात. त्याला भगवंताच्या अस्तित्वाचे भानच नसते. त्याचे सारे प्रेम दृश्यावर जडलेले असते. तो खरा अभक्त होय. तो दुर्दैवी किंवा कम नशिबी असतो. कारण दिव्य भगवंताचे विलक्षण सुख भोगण्याचे सामर्थ्य व संधी मिळून तो त्यापासून वंचित होतो. इंद्रियांना दिसणारे जग हे सर्वस्वी खरे आहे असे अभक्त लोक मानतात. जे खरे वाटते त्याच्यावर माणसाचे प्रेम बसते. म्हणून दृश्य जगामध्ये अभक्त लोक जन्मभर रमतात. पण सारासार विचार न करणारे हे लोक आपल्या वागण्याचे समर्थन करतात. ते समर्थन म्हणजे त्यांची निरर्थक बडबड असते. त्या बडबडीला काही मर्यादा राहत नाही. भगवंत दयाळू आहे खरा, पण अशा भ्रमाने बरळणाऱ्या बहिर्मुख लोकांना तो कसा भेटेल? दृश्याच्या पलीकडे ज्यांची ज्ञानदृष्टी जाऊच शकत नाही त्यांना भगवंताबद्दलचे अनुभव थोतांड वाटते. परंतु अध्यात्माला थोतांड म्हणून भगवंताबद्दल असंबंध बडबड करणारी माणसे दर युगामध्ये असतात. साधकाने त्यांच्यापासून दूर राहावे.
श्री ज्ञानदेव आत्मज्ञानाचा आधार घेऊन असे सांगतात की भगवंत आत्मस्वरूप आहे. माणसाचा तोच खरा ठेवा आहे. इतकेच नव्हे तर तोच खरा पूर्ण आहे. असा तो आत्मा सर्व देहांमध्ये अंतर्यामी म्हणून राहतो. त्याच्या सत्तेने सर्व प्राणी जगतात व आपापले व्यवहार करतात. त्याच्या प्रकाशात माणसाची बुद्धी काम करते. त्याच्या संकल्पाने विश्वातील घडामोडी होतात. प्रेमाच्या ओलाव्याने त्याचे स्मरण करणे याचे नाव भक्ती. आत्मसत्तावाद भक्तीचा आधार आहे. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.